नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. आपला 5वा अध्याय सुरू आहे आणि मागच्या ऑडिओमध्ये मी 16 ओव्या केल्या होत्या स्पष्ट. 16वी ओवी मी पुन्हा स्पष्ट करते. अर्जुनाचा प्रश्न आहे मुख्य श्रीकृष्णाला की कर्मसन्यास माझ्यासाठी फायद्याचा आहे का निष्काम कर्मयोग फायद्याचा आहे. मी दरवेळा हा विषय निघाला की दरवेळा तुम्हाला कर्मसन्यासाची व्याख्या स्पष्ट करणार आहे. कर्मसन्यास हा ज्ञानी लोकांसाठी असतो, ज्यांनी आपली विषय, इंद्रिय, षड्रिपू, मन सगळं ताब्यात घेतलेलं आहे, जे तटस्थ वृत्तीने राहतात, कुठलंही कार्य तटस्थ वृत्तीने करतात, निष्काम कर्म करतात. असे जे अत्यंत विषयाला आणि इंद्रियांना सोडून दिलेले जे लोक आहे ते कर्मसन्यासी असतात. आणि निष्काम कर्मयोगी फक्त कर्म करतो आणि कर्माच्या फळाची आशा ठेवत नाही, त्याने इंद्रिय आणि विषय जिंकलेले नसतात. म्हणून निष्काम कर्मयोग ही कर्मसन्यासाची पहिली पायरी आहे, सोपी पायरी आहे. त्याच्यानंतर ज्ञानी लोकांचा कर्मसन्यास आहे. आता अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की हा काय चांगला आहे याच्यामध्ये. तेव्हा कृष्ण सांगताय तरी जाणा नेणा सकळा. जाणा म्हणजे ज्ञानी लोक, नेणा म्हणजे अज्ञानी लोक, सगळ्यांना कर्मयोग खीर प्रांजळा. हा कर्मयोग उत्तम आहे रे. प्रांजळा म्हणजे हे सात्विक अर्जुना, हे सभ्य अर्जुना, हे बाळा अर्जुना, हे मित्र अर्जुना, सगळ्यांसाठी ज्ञानी अज्ञानी लोकांसाठी निष्काम कर्मयोग चांगला आहे. त्याला दृष्टांत दिला आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तोय म्हणजे पाणी, तरणी म्हणजे नौका. पाण्यातून तरून जाण्यासाठी नौका जशी बायकांना, स्त्रियांना आणि छोट्या मुलांनाही योग्य असते. म्हणजे त्याच्यात काहीच धोका नसतो. त्या नौकेमध्ये बसलं स्त्रिया, बायका, मुलं की ती तरणी त्यांना पाण्याच्या त्या पाराला घेऊन जाते. अगदी सहजपणे जातात ते त्याच्यातनं, तरणीमधनं, नौकेमधनं. तसा हा कर्मयोग आहे. हा जाणत्या लोकांना, नेणत्या लोकांना, ज्ञानी लोकांना, अज्ञानी लोकांना अत्यंत सोपा आहे. जसं नौकेमध्ये स्त्रिया आणि बाळांना काही धोका नसतो, तसा या कर्मयोगामध्ये काहीही धोका नाही आहे. ओवी क्रमांक 17. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायसे. आता निष्काम कर्मयोगाची महती सुरू झाली आहे. म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाचं अगदी निश्चित उत्तर दिलेलं आहे की कर्मसन्यास हा ज्ञानी लोकांसाठी असल्यामुळे कर्मयोग हा जास्त श्रेष्ठ आहे. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग हा जास्त श्रेष्ठ आहे. हे उत्तर अर्जुनाला आता मिळालेलं आहे. मग आता निष्काम कर्मयोग कसा आहे त्याचं वर्णन ह्या ओवीत केलं आहे. तैसे सारासार पाहिजे. सार आणि असार यांचा जर विचार केला, सार म्हणजे अर्थपूर्ण आणि असार म्हणजे निरर्थक. जर आपण या निष्काम कर्मयोगाचा सार्थ काय आहे, निरर्थक काय आहे याचा विचार जर केला तर मग दोघांचा जर विचार केला, कर्मसन्यासामध्ये अर्थपूर्ण काय आहे, निरर्थक काय आहे, निष्काम कर्मयोगामध्ये अर्थपूर्ण काय, आणखी निरर्थक काय आहे, ह्याचा जर आपण पूर्ण विचार केला तर सोहपा हाची देखे. तर सोपा हाच निष्काम कर्मयोग आहे. सोहपा म्हणजे सोपा, हाची म्हणजे हा निष्काम कर्मयोग. म्हणजे दोघांचा जर आपण तौलनिक विचार केला, कम्पॅरेटिव्हली आपण विचार केला की याच्यात हे जास्त, याच्यात हे कमी, याच्यात हे जास्त, हे कमी, असा विचार केला तरी आपल्याला असं आढळतं की हा निष्काम कर्मयोग सोपा योग आहे जनसामान्यांना. मग सहजे जे अभिन्न जाणसी तू. मग हा निष्काम कर्मयोग एकदा तू आचरला की तुला कळेल की हे दोन्ही अभिन्न आहेत. अभिन्न म्हणजे एकसारखे आहेत, भिन्न म्हणजे वेगवेगळे. अभिन्न म्हणजे एकसारखे तर एकदम एकसारखे दोन्ही. कोण? कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग अभिन्न आहेत, हे तुला पण कळेल. असं त्याला सांगितलं. आता ओवी क्रमांक 19 क्रमांक. तरी गेलियाची नाही, ओवी क्रमांक 19, 18 झाला आहे आपला. तरी आता याची लागी सांगेन तुझं संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. मी 17वा श्लोक जरा चुकीचा वाचला, पुन्हा घेते मी 17वी ओवी. तैसे सार असार पाहिजे. कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोगमधला सारासार विचार करायचा आहे. सोहपा हाची देखे. मग लक्षात येतं की हा निष्काम कर्मयोग सोपा आहे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायसे. या निष्काम कर्मयोगामुळे संन्यासाचं फळ अनायसेच मिळतं. जसं
12वी पास झालं की 11वी पास झाल्यासारखंच असतं, 10वी पास झाल्यासारखंच असतं, गृहीतच आहे ते. ग्रॅज्युएट झालं की 12वी झाल्यासारखा आहेच आहे तो. तसं तुम्ही जर निष्काम कर्मयोग तुम्ही जर आचरला तर तुम्हाला कर्मसन्यास आचरल्यासारखाच तो आहे असं सांगितलं आहे. आता ओवी क्रमांक 18. आता याची लागी सांगेन तुझं संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता तुला मी संन्यासाच्या खुणा काही सांगणार आहे, संन्यासाची काही लक्षणं तुला मी सांगणार आहे. आता याचसाठी तुला सांगणार आहे. याचसाठी म्हणजे कशासाठी? की कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग दोघांचं फळ एकच मिळतं. मग याचसाठी तुला आता मी सांगणार आहे संन्यास याचे चिन्ह, संन्यासाचं लक्षण काय हे मी तुला आता सांगणार आहे. म्हणजे याच्या पुढे श्रोते हो, भगवंत अर्जुनाला संन्यासाची लक्षणं सांगणार आहे. तुला संन्यासाची लक्षणं सांगताय, मग सहज हे अभिन्न जाणसी तू. मग तुला सहज कळेल की हे दोन्ही सारखेच आहेत. अभिन्न म्हणजे सारखे, भिन्न म्हणजे वेगवेगळे. आता तुला मी संन्यासाची लक्षणं सांगतो, ती जाणल्यावर तुला कळेल की अरे कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग हे एकसारखेच आहेत. आता संन्यासाची चिन्ह सुरू होतील. संन्यासाची लक्षणं ओवी क्रमांक 19 पासून आहे. कसं आहे पहा, संन्यासाचे लक्षण पहिलं. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. संन्यासाचं पहिलं लक्षण, गेलियाची से न करी. गेलेल्या गोष्टींचं से म्हणजे दुःख शोक करत नाही. से न करी म्हणजे दुःख करत नाही, शोक करत नाही. कुठल्या? गेलियाची. जे निघून गेले हातात ना त्याचा शोक नाही, इतका तो विरक्त असतो. बायको जाओ, मुलं जाओ, नातवंड जाओ, कोणीही जाओ, संन्यासीच असतो तो. कोणीही गेलं त्याच्यासमोर तरी त्याची से न करी. हातातनं जे गेलं आहे त्याचे दुःख करायचंच नसतं श्रोते हो. गतम न शोच्यम असं म्हणतात ना. त्यामुळे हा संन्यासाचं पहिलं लक्षण आहे, जे निघून गेलं आहे हातातनं त्याचं तो से न करी, त्याचं दुःख नाही करत. असं समजायचं असतं की जे आपल्या हातातनं निघून गेलं ते माझं नव्हतंच, ते माझं नव्हतंच, आणि जे माझ्याजवळ आहे ते मुळात माझंच होतं. अशी जर मनाची धारणा ठेवली तर गेलेल्यावर फार काळ दुःख नसतं करायचं. दुःखच करायचं नाही असं अगदी धाडसी विधान मी करू शकणार नाही, कारण गेल्याचं आपल्या रजोगुणी माणसाला दुःख होतच असतं. त्यामुळे कोणी गेलं तर त्याचं तो दुःख करत नाही, तो संन्यासी असतो. नंतर न पवता चाड न धरी. न पवता म्हणजे प्राप्त नाही झालं तर, पवता म्हणजे प्राप्त होणे, न पवता प्राप्त नाही झालं तर चाड न धरी, त्याची खूप तीव्र इच्छा नाही धरत. किती छान लक्षण आहे बघा, किती फायद्याचं लक्षण आहे हे, की एखाद्या गोष्टीची मनात झाली आहे इच्छा, प्रयत्न केला पण तिचं मिळाली नाही, न पवता प्राप्त नाही झाली तर चाड न धरी, ती इच्छा सोडून देतो, तो सोडून देतो. नाही तर नाही, नाही तर नाही, इट्स ओके. आपलं एका तसं नाहीच ना, आपलं तसं नाहीच आहे. दसरा दिवाळीच्या या सीझनमध्ये ऑफर्स असतात वेगवेगळ्या, दागिन्यांचे, साड्यांचे, ड्रेस मटेरियल्सचे, गिफ्ट पॅकचे, इतके वेगळे आकर्षणं असतात. आणि त्यातलं एखादं जर आपल्या मनात भरला दागिना तर मग त्याच्यामागे आपलं मन मनोरथासारखं धावतं. मनोरथ का शब्द म्हणतात? एखाद्या गोष्टीमागे मन रथासारखं वेगाने धावतं. दागिना पाहायला एखादा शोरूममध्ये, मग तो पाहिजेच, मग तो पाहिजेच, मग तो पाहिजेच, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, लक्ष्मीपूजनाला पाडवायला तर तो पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. नाही तर नरक चतुर्दशीसारखा नरक होऊन जातो घराचा. आपल्याला झालेली तीव्र इच्छा सोडता येत नाही, उलट ती तीव्र 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 होत जाते. हा आपल्या रजोगुणाचा दोष आहे. संन्यासांचं तसं नसतं. त्यांनी तिन्ही गुणांची ऐसी का तैसी केलेली असते. तिन्ही गुणांना गुंडाळून कोपऱ्यात बसवून टाकलेलं असतं. इंद्रियांना आणि विषयांना दुसऱ्या कोपऱ्यात बसवून टाकलेलं असतं, आणि ते स्वतः सगळ्या शरीरावर स्वतः त्यांचं मन नियंत्रित असणं राज्य करत असतात. म्हणून गेलेल्या गोष्टीचं ते दुःख करत नाही. एखादी इच्छा जर पूर्ण झाली नाही तर त्याची ते इच्छा पुन्हा करत नाही. नाही होते का सोडून द्या, नाही होते का सोडून द्या. आपल्याला हे कौशल्य, हे स्किल जर आपल्याला बांधलं तर किती छान होईल. किती नवरे सुखी होऊन जातील सगळे, की अरे हिने हट्ट सोडला,
हिने हट्ट सोडला. स्त्री हट्ट म्हणतात ना, पण मग त्या स्त्री हट्टाला आपण अगदी जागलंच पाहिजे का? काही गरज नाही. नाही इच्छा पूर्ण होते का? नाही. असा संन्यासी असतो. पण आपण या जन्मीचा असा विचार केला की नाही माझी अनावश्यक इच्छा मी दाबून टाकेल, तर आणखी काही जन्मांनी आपली ती वृत्ती होणार आहे श्रोते हो. या जन्मात ती आपल्याला कळून घ्यायची आहे फक्त. पुढे मग सहजे नाही न पवता चाड न धरी जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. जो संन्यासी मनामध्ये मेरू पर्वतासारखा खंबीर दृढ पक्का उभा असतो. मेरू पर्वत हिमालयाहून त्याला श्रेष्ठ मानलेलं आहे. हिमालयाहून श्रेष्ठ मानलेलं आहे. हिमालयाहून विराट आहे, अविचल आहे, दृढ आहे, खंबीर आहे, पक्का आहे. अनेक जीवांना आश्रय देणारा आहे, अनेक वनस्पतींना आश्रय देणारा मेरू पर्वत आहे. तो मेरू पर्वतासारखा हा मनामध्ये सुनिश्चळ, नुसता निश्चल नाही, सुनिश्चल, अत्यंत दृढ, अत्यंत स्थिर असा तो स्वतःच्या मनामध्ये असतो. बाहेरच्या जगातलं कोणतंच वादळ त्याच्या मनाला हलवू शकत नाही, नाही आणि नाही. कोणतंच वादळ नाही हो. सौख्याच्या अगदी राशीच्या राशी त्याच्या दाराशी आल्या तरी त्याचं मन स्थिर. दुःखाचे पहाडचे पहाड कोसळले तरी त्याचं मन स्थिर. धनाच्या राशीच्या राशी आल्या तरी त्याचं मन स्थिर. दारिद्र्य आलं 18 दारिद्र्य तरी त्याचं मन स्थिर. मेरू पर्वतासारखा आहे. मेरू पर्वतावर वृष्टी हो अथवा ऊन पडो काही हो, त्याच्यात फरकच नसतो. तसे ह्या संन्यासाची 3 लक्षणं सांगितले. गेलेल्या गोष्टीवर दुःख करत नाही, जी प्राप्त झाली नाही त्याची पुन्हा इच्छा तो करत नाही, आणि मनामध्ये तो अत्यंत निश्चळ सुनिश्चळ अत्यंत दृढ पक्का आणि स्थिर असतो मेरू पर्वतासारखा. ओवी क्रमांक 20. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अरे पार्था, अरे पृथ्वीच्या पुत्रा अर्जुना, मी माझे ऐसी आठवण. हे माझं आहे, हा मी आहे, हा मी आहे, हा मी आहे, हे माझं आहे, हे माझं घर आहे, ही माझी बायको आहे, असं मी आणि माझे अशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. ज्याचं मन विसरून गेलं आहे, ज्याचं मन हे विसरूनच गेलं आहे की हा मी आहे, हा असा सुंदर देह असलेला आणि इतकं ज्ञान प्राप्त झालेला हा मी आहे, ही आठवणच विसरला आहे. आणि हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे कुटुंब, माझा आहे परिवार, माझा आहे, हे सगळं तो विसरलाच आहे. मग काय तो स्वतः परब्रह्मरूप, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी हीच जाणीव आहे त्याला. आणि तेच ब्रह्म तो समोरच्या सगळ्यांमध्ये पाहतो. सगळे त्याला परब्रह्मरूपच वाटतात. केवढी सुंदर अवस्था आहे मनाची ही. म्हणून जो मनुष्य असं मी माझे ही आठवण विसरलेला असतो, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. निश्चितपणे तू जाण की तो संन्यासी आहे. जो मीपणा विसरला आहे, जो माझं 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 विसरला आहे, जो स्वतःला परब्रह्मच समजतो आहे आणि समोरच्या मुंगीमध्ये सुद्धा परब्रह्मच पाहतो आहे, असा तो पार्था तो संन्यासी असतो. थोडी सुंदर लक्षणं संन्यासाची सांगितली आणि किती कठीण लक्षणं आहेत. प्रत्येक पायरी संन्यासाची अत्यंत कठीण आहे आपल्याला आचरायला. कोणी गेला तर त्याच्यावर दुःख करायचं नाही, आपल्याला जमत नाही. एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर सोडून द्यायची, ते आपल्याला जमत नाही. मनामध्ये आपण स्थिर आणि दृढ असतो का? नाही हो, नाही ना. म्हणूनच ना, कारण तुम्ही बायकांची मनं तर फारच, त्या मनाच्या जागी काय असतं मला काही कळतच नाही. बायकांच्या मनाच्या जागी काही मन असतं का नाही, का काय नुसती पोकळी असते. कशाने हलतं, कशाने डुलतं, कशाने खचतं, कशाने गर्विष्ठ होतं, कशाने मत्सर करतं, असं मन असतं. त्यामुळे या संन्यासाच्या पायऱ्या आपल्याला कल्पना करायला चांगल्या आहेत, कळल्या पाहिजे आपल्याला या, की आपण प्रयत्न केला तर कुठल्या तरी जन्मात आपल्याला ते जमणार आहे. मग पुढे सांगितलं आहे की मी माझीही आठवण त्याला नसते, आणि असा तो निश्चितपणे संन्यासी असतो. ओवी क्रमांक 21. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. जो मने ऐसा जो असा मनाने पक्का झाला, दृढ झाला, मेरू पर्वतासारखा निश्चल झाला. मग संगीतोची सोडिला. संगीतो त्याने ज्याने आसक्ती सोडली आहे, संग म्हणजे आसक्ती, त्याने आसक्ती सोडली आहे. काय असं मन खूपच विरक्त झालं आहे ना, सगळी आसक्ती सोडलेली आहे. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. म्हणून अखंडित तो सुखात असतो.
12 महिने 18 काळ तो सुखातच असतो. त्याला कुठलाही सीझन दुःखाचा नसतो. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, शरीराला त्रास, वेदना झाल्या, गुडघे दुखले, छाती दुखली, डोकं दुखलं, काही नाही, सतत आनंदी, सतत आनंदी. कारण त्यांनी विषयांनाच जिंकून घेतलं आहे, इंद्रियांनाच जिंकून घेतलं आहे, मनाला संयमात ठेवलं आहे. त्यामुळे असा संन्यासी संघाचा, आसक्तीचा त्याग केल्यामुळे तो सतत असा अखंडित सुखामध्येच असतो. या संन्याशांच्या चेहऱ्यावर श्रोते हो एक स्मितहास्य झळकत असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तेज ओसंडून वाहत असतं. डोळे असे अर्धोन्मिलित, ओठावर विस्फुट असं हास्य असतं. सतत हसतात ते असं वाटतं आपल्याला, पण ते स्मितहास्य असतं. ओवी क्रमांक 22. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणून. आता अशा निरासक्त झालेल्या माणसाला, विषय इंद्रिय जिंकलेल्या माणसाला, ज्याला मी माझं मी पण काही राहिलं नाही, सगळं परब्रह्मरूप आहे, अशा माणसाला गृहादिक आघवे, घर संसार इत्यादी सगळं, आघवे म्हणजे सगळं, न काही लगे त्यजावे, ते त्याला सोडावंच लागत नाही. निरासक्तच झाला आहे ना, आसक्तीच नाही आहे की ही माझी बायको आहे का, हा माझा मुलगा आहे, काहीच नाही, हा माझा भाऊ आहे, हे माझे आईवडील आहे, काय काही आसक्तीच नाही. म्हणून त्याला घर सोडावंच लागत नाही. घरात राहून तो संन्यासी असतो. आणि काही लोक अंगाला राखपासून हिमालयात जाऊन गृहस्थाश्रमी मनाने गृहस्थाश्रमात अडकलेले असतात. त्यामुळे अंगाला राख फासणे, हिमालयात जाणे हा संन्यास नाहीच आहे. म्हणून यांना घर सोडावं लागत नाही. जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणून, कारण स्वभावाने ते निसंग झालेत, आसक्तीरहित झालेत, म्हणून त्यांना ते घर बीर सोडावं लागत नाही. असे ही संन्यासाची लक्षणं सांगितली श्रोते हो. आज आपण इथेच थांबूया. इत्यलम.